तेलाला असते वाटेची साथ अज्ञानाचा अंधार जाळी समेतील वाट समेत तेलाला असते वाटेची साथ अज्ञानाचा अंधार जाळी समेतील वाट तेज ज्ञानाचे पसरावे अवघेया जगात दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. ताई Thank you, sir. Thank you, ma'am. Now I requested Pranali ma'am. Welcome to Panasena. Now I requested our second chief guest, Mr. and Mrs. Ajinkya Mangalore. Please come on the stage. Welcome to the Krishna ma'am. इथे बघा. Thank you, sir. Thank you, ma'am. Thank you, Krishna ma'am. Welcome to Dilip Panase, sir. इथे बघा या साईडला मॅडम. Thank you, ma'am. Thank you, sir. Madam Claudia. Is the show time now? It's time which you have been waiting for so long. Hosting the dance. On stage, Arvan Mani. Please welcome us. Thank you.
Give a big round of applause from them. सगळ्यांनी एकदम जोरदार टाळ्या वाजवायच्या मुलांसाठी. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. सुस्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. सुस्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुंजन आले सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुंजन आले सभा मंडपी स्वागत
थँक्यू अंशुमन. या छोट्या विद्यार्थ्यांसाठी एकदा परत जोरात टाळ्या वाजवा. So first contestant is Samruddhi. Please come on stage, Samruddhi. खूब लड़ी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी. मैं मेरी झाशी नहीं दूंगी. असं म्हणायचं झाशीच्या राणीचं एकदा जोरदार टाळ्या. Now next contestant is the Khushi. Next contestant is the Rudransh. Next contestant is the Rudransh. खरंच छान संदेश दिला आहे. पाणी हे जीवन का आधार, पाणी को बचाने का करो प्रयास. प्लीज रुद्रासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या. नेक्स्ट contestant is the Adhiraj. Once again Adhiraj, please say out loud. I am a farmer. I live in a village. I do from I saw a little poetry. Don't wait to tell the one that tell the one that. Thank you Adhiraj. Don't waste the food. एकदा अभिराजसाठी जोरदार Such a nice performance. Please give a round of applause there. Please come on stage, Arav. Hello friends, my name is Aradhya Murthy. Today I am playing the role of Chandrasekhar Azad. सिखाया आजादी की स्लग ये मेरे दिल में उनकलाब की ज्वालाएं लिपटती है मेरे बदन में. मौत जहाँ जन्नत हो ये बात मेरे वतन है. कुर्बानी का जज्बा जिंदा ये मेरे कफन में है. अब भी दिन का खून ना बोला वो खून नहीं वो पानी है. जो देश की कामना है बेकार उनकी जवानी है. जय हिंद जय भारत वंदे मातरम वंदे
आणि FRA अंतर्गत 2006 खेळ समुदायासाठी पाळीव प्राणी व चरण्याचे अधिकार यावर आधारित आहे. हा सर्व माहितीपट अरण्य या YouTube चॅनलवर उपलब्ध आहे. मी सर्वांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या मुलाचे मार्गदर्शन आम्हाला करावे. ते सर्व पदाधिकारी, माननीय शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, प्रिय विद्यार्थी, उपस्थित पालकवर्ग आणि आपण सर्व उपस्थित सन्माननीय, आजचा हा जो दिवस आहे हा दिवस म्हणजे वर्षभर ही मेहनत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ही जी संस्था आहे ही जी वारंवार मेहनत घेते विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवण्याचे, त्यांना शिक्षित करण्याचं, त्यांच्यावर संस्कार करण्याचं हे आवश्यक झालेलं आहे आणि हे फार पूर्वीपासून होत आहे. तर ही मूल्य रुजवत असताना खूप सारी काही मेहनत लागते, योगदान लागते, सातत्य लागते. ते आजच्या या प्रयत्नामधून दिसून पडते. मला खूप आनंद होत आहे की या चिमुकल्यांनी जे प्रदर्शन केलेलं आहे ते स्तुत्य आहे. शहरी भागात आणि ग्रामीण भागात काम करत असताना अरण्य फाउंडेशन सोबत आम्ही यावेळेस चिरंजीव श्रेयसगिरी पडलासे यांच्यासोबत आम्ही चंद्रपूरला काम करत असताना एक अनुभव शेअर करतो की शहरी भागात जेवढ्या संधी आपल्या मुलांना मिळतात तेवढ्या ग्रामीण भागात खास करून जो रिमोट एरिया आहे तिथे आदिवासींच्या मुलांना मिळत नाही. आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्या मुलांना आपण हे सर्व देत आहोत जेणेकरून त्यामध्ये एक जी या काळासाठीची जी गरज आहे, कारण हे जे युग आहे हे कॉम्पिटिशनचे युग आहे, त्यामध्ये कॉम्पिटिटिव्हनेस असणं खूप गरजेचं आहे. जे या संस्थेच्या मार्फत आपल्या मुलांमध्ये यथायोग्य रुजवण्याचा तिथे काटेकोर प्रयत्न होताना दिसतोय हे आपल्याला या प्रदर्शनामधून त्यांच्या कौशल्यांमधून दिसते. दुसरी गोष्ट मला हे पण जाणवते की आपण सर्व पालकांची इथे प्रकर्षाने साथ मिळते आहे की अशी साथ मिळायला पाहिजे आहे जेणेकरून आपली मुलं अजून शार्पन बनेल. ग्रामीण भागामध्ये काम करत असताना अरण्य फाउंडेशन सोबत चिरंजीव श्रेयसोबत काम करत असताना त्यांनी जो पुढाकार घेतला त्या बेल्लाडी गावामध्ये अशी परिस्थिती होती की 47 घरं आणि तिथे जी 15 मुलांची वस्ती होती, 15 मुलं जे शाळेमध्ये होते त्यांना 2 किलोमीटर पायी जावं लागत होतं. मधात एक नाला वाहत होता आणि पावसाळ्यात 3 महिन्यापर्यंत संपर्क भेटत होता. तर श्रेष्ठच्या कामामध्ये घटना घडवली आणि त्याने तिथे अरण्य फाउंडेशनच्या माध्यमातून एक प्ले हाऊस सुरू केलं. त्यांनी चिरंजीव श्रेयसगिरीच्या ऐकून 1 लाख आणि तिथे उगवण्याचं काम केलं आहे. मला प्रकर्षाने इथे नमूद करावं लागतं. तर मला इथे 2 शब्द सांगण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. आणि बोलण्यापेक्षा आपण ही जी मेहनत तिथे घेतली आहे, आपले जे प्रिय विद्यार्थी आहेत, धन्यवाद सर. तुम्ही तुमचा मोलाचा वेळ काढून आम्हाला दिला आणि छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल एकदा सरांसाठी प्लीज जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या शाळेची एक छोटीशी चिमुकली आहे जिचा आम्हाला आज इथे स्वागत समारंभ करायचा आहे. प्लीज कॉमन स्टेट पूर्व बापरे ग्रँड फिनाले मुंबई ते थर्ड रँक घेऊन आलेली आहे. त्यानंतर
Hey,
popcorn, Maggie, Maggie, next milk, milk, come here, milk. Hello class. Hi, everyone. I will use chocolate topping like you. Pizza, Hello class. Đi vào ba thầy. Hello class. Hello friend, I love pizza. I love a long toffee. Just one piece. Hello friend. cake, thank you. Stop. Enough is enough fighting, not solution. You all have proved yourself. Who is the best? Now we are having stop the war and eat healthy and junky food. So let's see who will win. Now both groups are having full the war. Sir, who is the best? Now we are having stop the war between healthy and junk food. So let's see. Begin. Now both groups are having full of the war. They are looking at healthy food. Oh, he is a healthy food. So friends, avoid the junk foods and eat healthy foods and enjoy your healthy and happy life. Thank you. खरंच खूप मोलाचं योगदान आहे. लीना
लीना मॅडमचा सत्कार सर श्रुतिका मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. लीना मॅडम. थँक्यू लीना मॅम. थँक्यू श्रुतिका मॅम. नेक्स्ट इज द प्रिशा मॅम. Now next is the Pranali ma'am. Please come on stage, Pranali ma'am. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्लीज. Now Vaishali ma'am. Please come on stage, Vaishali ma'am. Please come on. Thank you, Nicoletta. यानंतर आमच्या शाळेचा सर्वात जास्त भाषा मांडणारा अशा आमच्या ताई यांचा सुद्धा सत्कार श्रुतिका ताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. थँक्यू.